आओ तू खींच मेरी फोटो पिया. नमस्कार. पायपीट फिल्म्सचा हा नवीन जो प्रोजेक्ट सुरू होतोय तर तो प्रोजेक्ट टाकरवन या परिसरामध्ये आहे. तालुका माजलगाव, जिल्हा बीड. आणि टाकरवन या गावातील ही जिल्हा परिषद झेडपी शाळा आहे. एकदम सुंदर निसर्गरम्य असं वातावरण या शाळेत निर्माण केलेलं आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत वाघमारे सर आणि गावकऱ्यांनी मिळून लोकवर्गणीतून या ठिकाणी अशी भव्य दिव्य अशी शाळा उभारली. या शाळेमध्ये प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर आहेत आणि ह्या हॉलमध्ये बीड जिल्ह्यामधली दुसरी शाळा ह्यासाठी ही मोजली जाते कारण इथे कॉम्प्युटर लॅब खूप प्रशस्त आणि सुंदर आहे. ह्याच्यामध्ये आपण ते उद्या पाहणार आहोत. आमच्यासोबत मकरंद आहे. मकरंद हा पहिली वेळेस आला आहे पायपीटसोबत आणि पायपीट टीमचे फाउंडर सतीश सर या ठिकाणी उद्याच्या पाहुण्यांसाठी स्वागत करण्यासाठी हे कृत्य करतायत. शाळेचं आवार पटांगण मी पण करतो. मी ते मकरंदने घेतले म्हणून मी तर थांबलो. हे कसं आहे, नवीन नेतृत्वाला आपण या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. म्हणून मी हे काम त्याच्याकडे दिलं. त्याच्याकडे दाखवा कॅमेरा. मकरंद आमच्यासोबत यश पण आहे बघा, तुम्हाला दिसतोय. हां यश भाई. तर या ठिकाणी आता पायपीटमधले खांदे समर्थक, पायपीटचे भांगे त्या ठिकाणी आलेले. हां काय नाव आहे तुमचं? निकेश भांगे आलेले. कसं वाटतं त्यांना? त्यांनी जवळजवळ 65 किलोमीटर हा बाईकवर प्रवास केलेला आहे उन्हातानामध्ये. आणि पहिले साल या आता तुमच्याकडे पाणी पण तुम्हाला गारगार बोरचं या व्याख्यामध्ये शिक्षामध्ये का सगळ्या पलीकडे ठेवा. हातपाय धुवून घ्या. या इकडे हो आपण जेवायला घरी का बरं बरं आपण जेवतो. आपण शूटिंग झाल्यावर सोबत जेवू सगळे. एक कार्यक्रम करतो आपण. काय नाही त्याला बाकीचं पाणी जाते कुठे मग? बोरचं बंद करायचं. नाही इथं लयच कमी यायला. इथं पाणी कसं कमी यायला आपल्याला टाकीचं बा करू बंद. एक मिनिट समजा काय करायला? बाथरूम, टॉयलेट आणि प्लस मुसरी कलाकारासाठी लेडीज टॉयलेट काळजी घेतली पाहिजे. आपली गाडी घेऊन टाका. गाडी खोपली फुटली गाडी सर्विस आपलीच करतो. बस का मग? तालुक्यातलं गाव आहे आणि सुंदर आणि प्रशस्त अशी शाळा जिल्ह्यामध्ये नंबर 2ची शाळा आहे. आपण नंतर बघणार आहोत. आता काय वेळ नाही आपल्याकडे. मध्ये कॉम्प्युटर लॅब आहे, कार्यालय असेल आणि एकंदरीत शाळेचं वातावरण तुम्ही बघताय ते सगळे कसं झालेलं. तर आमच्यासोबत तुम्ही जोडून आहात त्याबद्दल धन्यवाद. चला पुढच्या तयारीला लागतो आम्ही. आज सवय लागली तर उद्या पण सवय लागून हळूहळू. काय टेन्शन नाही. ऊन गेलं लागलं तर काय आता किती आंघोळ्या करायचं. पाणी भरपूर पाणी गार पाणी मोठं हा जोडून हे सगळं आणलं. आता चेक करूच ना.
सर ते मीच आहे ना बाबा. सर येणार सरला बोलू. बघा ना ते गॅस बेस कसं आहे काय. तसे पाहिजे सर तुमचं सोय करून देईल, पैसे बी देईन सर तुम्हाला जेवणात. जाऊ दे म्हणलं, सेवा दिली आपल्याला, कशाला जेवण ते म्हणलं तर. गॅस आणत ना आपलं. आहे तर गॅसच म्हणजे दोनच नाही. शिगडी आहे पैसा कशाला लागतो? बरोबर लागेल ना. ठीक आहे ना. रिकाम आहे. नाही बरोबर आता आपण. फ्रीजमध्ये आहेत 2 बाटल्या. घ्या मॅडम, जेवण द्यायचे सर माझं गाव. बरोबरची गॅरंटी. काय करायला सर? हे जय लहोजी. आर्ट डिरेक्शन सुरू आहे. लखनची गाडी आहे. लखन लोखंडे. राहीन तसं कातर घ्याकडे कातर द्या. बसते का? हे होणार दादा. सध्यानी संधी कर ना, आताच नाही आपल्याला काय पाहिजे त्याचं काम, नंतर काय माहिती. सध्यानी वायर काढून द्या आम्हाला. पाणी आणायचं का? पंदी थोडं. हा देवा नाही. चालूच नव्हतं बटन. कसं काय भैया असते की नसते डिटेलिंग अशी आपल्याला पिक्चर सोपं वाटत. काय नाही लागली. मागं पुढे कर वायर. स्विच टाक, स्विच टाक. नाही शिज नाही चालू. चालू आहे ना. चालू का नाही. लावून धर ना, लागते ते 5 सेकंद. हां लागली. ते बघून घे रे वायर कसं होतात ते. तुला तुझं काम माहिती आहे बंद पडल्यानंतर नाही का गाडी तुझी समज आता. त्याला सांग दादा पार्टला पार्ट माहिती वायर कुठे जोडायचं. शेवट एकच सांग. ते वायरचं घे कर. असं काय नाही असं काय नाही. अरे बॅग मध्ये टाक, तिथं कोण जिम्मेदारी घेणार आहे? कारण बॅग मधलं साहित्य काढा, हे करा. त्यापेक्षा मग हिथं ठेवलं, हिथं शेप कॅमेरे घ्या खरंच. जय लहोजी. चला. सावली पडली. ते कधी बसून काढलेत, कुठून काढ बाहेर तुम्ही. फायनली सगळे कलाकार आलेले आहेत पायपीटचे. आणि आता हा जो हा प्रोजेक्ट आहे तो आजपासून सुरू होतोय. रंगीत तालीम सुरू होते यामध्ये. तर चलो आहेत आपण आता या कलाकाराच्या पाठीमागे. तुम्ही पाठी पुढे केलं तर आम्हाला कळलं. चला. निकेश भांगेच्या भरोशावर सगळी शाळा सोडली आहे आता. यस आणि मकरंद. चला आम्ही जातो शूटिंगला. तुम्ही थांबा. हो, चालेल. चला. तिकडून जायचं आपल्याला. मागच्या लिंबापाशी. गाडी उभा कर, जाऊ दे माग.
वरून कशाला घेतलीस रे गाडी? चल बघायला का चला घ्या खाली घ्या जाऊ दे खाली आता नाही खाली काहीच नाहीये. मला उतरू द्या. हा, उतरू दे थांब थांब पडन घ्या पुढे घ्या आता वरून जायचंय तर कसं वाटतं बाई भारी. भारी वाटतंय चला खाली पकडा लागतो शाबास आणखी जोर बघायला आलेलं पळून कमून गेलं पण तुला मला का? बुडात बुडात दोन्ही हाताने शाबास कमी पडलं काय ओके अर्धा निम्म राहिले थोडस झालं काय नाही जमायलं. झाले उद्या लावायचं उद्या लावायचं शूटिंग परवा आहे एक दिवस अगोदर लावायचं आणि काढून टाकून लेकर नाही नाही मग परवाच लावू जेव्हा शूटिंग आहे त्या दिवशी लावायचं आणि पुन्हा काढून ज्या दिवशी आहे त्या दिवशी लावू ते फुलं फक्त काय करायचं तुम्हाला हार अरे भैया हे पुरं हार हार फक्त इकडे घ्यायचं हार फक्त आपला इकडे घ्यायचं खेळ नाही आणली आज या ना भाऊ कार्यक्रमाला 5 वाजता कोणाला आला काय हॅलो बरं बरं 15 मिनटं या 15 मिनटं कार्यालय सगळ्यांनी पाहिलेलं खूपच पाहिलेलं आहे भेटलं हां डॉक्टर स्वातीताई पाटील सर ते आणि हे आपल्या क्षेत्राशी संबंधित असणारे त्यामध्ये हे पत्रकार विष्णू उगले आहेत लच्छी देखील त्या लच्छीचा आर्ट डिरेक्टर ह्यांनी केलं हे लच्छीचे लेखक आर प्रकाश आणि लच्छी पाकर आणि आता जो करतोय प्रोजेक्ट का की प्रोजेक्ट दिग्दर्शक ॲडव्होकेट सतीश धोतार हे आमचे मित्र एक सिनियर ते कॉम्प्युटर लॅब चालवतात टाकर म्हणून रामकोटे म्हणून आणि स्थानिक समितीचे अध्यक्ष चव्हाण सर फ्रेश म्हणून घ्या पाणी कुठे प्यायला पाणी बायबिट फिल्म्स त्या वतीनं का हा नवीन जो काय प्रोजेक्ट आम्ही आता उद्यापासून चित्रीकरणासाठी सुरुवात करतोय त्या संदर्भामध्ये ही मीटिंग आहे आणि मीटिंग न राहता की एक चर्चा व्हावी आपल्या घरामध्ये जशी चर्चा होते संवाद होतो हा संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी खास करून हा आमच्यासाठीच होता कलाकारांसाठी पण आम्ही तो मोठा केला वाढवला हृदयशाहीत कॉम्प्युटर शिकण्यासाठी मुलं येत आहेत त्यांनी सकाळी आमची क्लिप पाहिली आणि त्यांना एक आत्मीयता निर्माण झाली याबद्दल राम सर आले त्यांना घेऊन
तर 1-2 घंटे थांबलेत, एक फक्त 15 मिनटं थांबा, आपण लगेच कार्यक्रम घेऊया. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पत्रकार विष्णू हिंदे सर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्याबरोबर प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वातीताई आणि प्रदीप सर, मार्गदर्शक म्हणून आहेत कॉम्रेड सुबोध मोरे आणि श्याम रंजनकर. आमचे कवी मित्र आहेत, ते खास करून शुभेच्छक म्हणून आलेले आहेत उस्मानाबादवरून खास कार्यक्रमासाठी, सुदेश इंगळे सर. आणि आमचे मार्गदर्शक म्हणतात स्नेहीन आमचे मोठे भाऊ अशोक खतागे या ठिकाणी ते बी शुभेच्छक म्हणून लाभलेत. पायपीट थीमचे दिग्दर्शक सतीश भुताडमल आणि त्याचबरोबर पायपीट थीमचे लक्षीचे लेखक आणि टीमचे फाउंडर निर्माते राठोड सर. या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचे पायपीट थीमच्या वतीने आभार व्यक्त करतो. आता आपण तो अंग होता सत्काराचा कार्यक्रम फक्त एकच मिनिटामध्ये मी श्वेताला विनंती करतो की श्वेता मॅडम सर्वांना पेन दे. आता संख्या वाढली. दिले सगळे दोन. जास्त वेळ नाही घेता कार्यक्रम करून होतं आणि हल्ली आता 5-5 मिनिटं थँक्यू. सुबोध सरांना विनंती करतो की त्यांनी ठेवलेलं आहे. तुम्ही पण कंटाळला असेल बहुतेक, या शाळेला सुट्टी असताना कशा पोरांना बसून ठेवलेलं. तुम्ही मगाशी सांगितलं रंगांनी की मुलांना त्यांनी सिनेमा दाखवला, चित्रपट बघितला, आवडला का तुम्हाला? नक्की आवडला का? सरांनी सांगितलं हो बोला. ठीक आहे. सिनेमा आपण तुम्ही कार्टून बघत असाल. हा आम्ही पोचलो कार्यक्रमात, नंतर बोलतो. हा नंतर बोलतो. सिनेमा आपण सगळे बघतो. काहींच्या घरात टी व्ही असेल नसेल तर आपण सिनेमा बघत असतो. चित्र हलतं आणि आपल्याला वाटतं काहीतरी आवडतं ना चित्र हलतं बघायला. हलतं चित्राला काय म्हणतो आपण? सिनेमा. सिनेमा म्हणतो ना. कार्टून फिल्म बघितला का तुम्ही? कुणाचे बघता? नाही बरं जाऊ दे. ठीक आहे, असू दे. मला सिनेमा आवडतो, चांगली गोष्ट आहे. असे सिनेमा बघत बघत रंगासारखे किंवा इथे जे बसलेले आहेत त्यांनाही वाटलं की आपण पण सिनेमा बनवावा काय, आणि तो सिनेमा कोणाचा बनवावा तर आपला बनवावा. आपण जे रोजचं जगतो म्हणणं आपलं असतं त्याचा सिनेमा बनवा असं त्यांना वाटलं. आता 2-3 वर्षापूर्वी लॉकडाऊन होतं, तुम्हाला माहिती आहे. लॉकडाऊनमध्ये काही करता येत नव्हतं, सगळे घरी बसले होते. पण रंगासारखे किंवा इतर आपले सगळे बसलेले सहकारी आहेत, कलावंत आहेत, त्यांना काय स्वस्त बसत नव्हतं. ते लॉकडाऊनमध्ये त्यांनी बघितलं की लोकांचे कामं गेले आहेत, बेकार झालेले आहेत, कुणाला गाव सोडून दुसरीकडे जायला लागलेले आहे. तर त्याच्यावर त्यांनी 1-2 व्हिडिओ फिल्म केल्या आणि त्या व्हिडिओ फिल्म बघितल्या आणि लोकांना दाखवल्या. तर असं हा सिनेमाचा मगाशी आता काय इथे जास्त वेळ बोलायचे हे नाही आहे, परंतु एखादं भाषण त्यापेक्षा सिनेमा हा लोकांना आवडतो. कारण त्याच्यामध्ये जे चित्र दिसतात, त्याच्यामध्ये जे संगीत असतं, त्यातून लोकांना आवड निर्माण होते. थोडक्यात सिनेमाचा आणि लोकांच्या मध्ये परिवर्तन करण्याचा थोडासा संबंध असतो. आणि त्या तऱ्हेने जगभर वेगळ्या लोकांनी सिनेमा केलेले आहेत. आता त्या सगळ्या इतिहासात काय जायचं वेळ नाही, मला माहिती आहे. परंतु सिनेमा म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे या खोक्यासमोर बसतात टीव्हीच्या किंवा सिनेमाच्या थिएटरमध्ये जाऊन बसतात. कारण ते एक प्रभावी माध्यम आहे. तर अशा तऱ्हेचा
सिनेमा पूर्वी लोकांना वाटायचं सिनेमा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सिनेमा करणं म्हणजे मोठा सगळा तामझाम लागतो. हे होतं, आता ते कमी झालेलं आहे. आता आपण ज्या या मराठवाड्यामध्ये आहोत, बीड जिल्ह्यामध्ये आहोत किंवा महाराष्ट्रातल्या ठिकाणी, तुमच्यातल्या काही लोकांनी बहुतेक फॅन्टरी सिनेमा बघितला असेल. मग दुसरा त्याचा आलेला सिनेमा सैराट. सैराट बघितलं का? नाचला की नाही? तर सैराट बघितला. ज्यांनी सैराट केला तो पण असाच या ठिकाणी माळशिरसला, सोलापूरला पोलीस कॉन्स्टेबल काम करायचा. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करायचा. पण त्याला काहीतरी करायचं इच्छा होती. त्याला काहीतरी नोकरीमध्ये रस नव्हता. आता जसं याने सांगितलं की त्याला काय नोकरीत रस नाही, काहीतरी दुसरं केलं पाहिजे, तसंच त्याला वाटत होतं. आणि त्यांनी नोकरी सोडली. 12वीला शिकला होता आणि मग पुण्याला गेला. तिथे काय शिक्षण घेतलं पुढचं. आणि बाजूचा नगर जिल्हा आहे, त्या नगर जिल्ह्यामध्येच एक कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये त्यांनी छोटासा कोर्स केला सिनेमाचा. की सिनेमाचं एक तंत्र असतं, कुठे पण गोष्टकडे तंत्र असतं. तर तो कोर्स केला आणि त्यांनी एक सिनेमा, एक लहान फिल्म केली. त्याचं नाव होतं पिस्तुल्या. पिस्तुल्या नावाची फिल्म केली. ती फिल्मला लोकांकडनं खूप दाद मिळाली. अनेक ठिकाणी लोकांनी त्याला बक्षिसं दिली. कुणाला वाटलं नव्हतं की नागराज मंजुळे हा कोणतरी नंतर जगभर नाव जाईल, देशभर नाव जाईल, हे कुणाला वाटलं नव्हतं. परंतु नागराज मंजुळेने मला घेतलं होतं की मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे. आणि त्यांनी त्या तऱ्हेने केलं. आणि नंतर फॅन्टरी सिनेमा बनवला. फॅन्टरीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही फॅन्टरीचं दाखवा तर दाखवा. तुमच्या शाळेतली पोरं जशी ती सगळी पोरं शाळेतलीच पोरं त्यामध्ये आहेत. तर तो सगळं फॅन्टरीमध्ये आपण रोज जे बघतो ते सगळं त्यांनी त्या सिनेमात दाखवलेलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते मिळाल्यानंतर देखील आजही लहान मुलांना किंवा इतरांना वेगवेगळी कामं करायला लागतात. आणि प्रत्येकजण स्वप्न बघत असतो. ते स्वप्नाचं सगळं चित्रण फॅन्टरीमध्ये आहे. सांगायचा मुद्दा असा की तो त्यांनी बनवला, त्याचं नाव झालं आणि नंतर अनेक ठिकाणी त्याच्या मिळालं. आणि मग नंतर तुम्ही आता जे सैराटचं हे केलं, सैराट नंतर त्या आलेलं आहे. आणि सिनेमामध्ये नाच, गाणी, मनोरंजन, बाकी अनेक गोष्टी सगळ्या असतात. पण ते तेवढंच नसतं. सिनेमामध्ये नाच, गाणी असतातच, पण त्याच्याबरोबर काही विचार पण असतो. तुम्ही मूक चित्रपट बघितला असेल काही लोकांनी. चार्ली चॅप्लिन माहिती आहे का? चार्ली चॅप्लिन तो कोणी बघितलंय? नसेल बघितलं. घंटा दाखव नंतर ते. चार्ली चॅप्लिनच्या सिनेमाला भाषा नव्हती, नुसते चित्र हालायचे, पण त्याच्यातून भावना ज्या व्यक्त होत होत्या तो बघताना लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत मिळायचं. तर चित्रपट ही एक खूप ज्याला म्हणतात ती ताकदीची असलेली गोष्ट आहे. चित्र मुळात कुणाला माणसाला भिडतं, आवडतं आणि त्याला शब्द आणि संगीताची साथ मिळाली ते अधिक मोठ्या स्तरावर जाऊ शकते. अशा तऱ्हेचे चित्रपट वेगवेगळे लोक करतात. आणि मला वाटतं की या तऱ्हेचा उपक्रम, प्रयत्न, आता पालक नावाची फिल्म केली, रच्ची केली, हे सगळे इथलेच कलाकार करतात. आपल्याला वाटतं की सिनेमा म्हणजे शाहरुख खानाचा आहे, सिनेमा म्हणजे कोण ऐश्वर्या रायचं आहे. तर आपल्याकडे पण ऐश्वर्या राय आहेत, त्याच्यापेक्षा अधिक ताकदीची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना शाहरुख खानच बनले पाहिजेत किंवा ऐश्वर्या राय बनलं, काय नाही. आता ही बसलेली मुलगी असेल किंवा तुमच्यातला कोण कलाकार असेल बाळा, तो देखील उद्या मोठा कलाकार बनू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये लहानपणापासून त्यांच्या उपजत गुण असतात. त्याला संधी आपल्या देशामध्ये मिळत नाही. पण आता सिनेमा माध्यम जरा थोडंसं कमी खर्चाचं झाल्यामुळे अनेक लोक रंगासारखे वेगवेगळ्या तऱ्हेने, अगदी या मोबाईलवर देखील लोक सिनेमा बनवतात आणि त्याच्याही स्पर्धा होतो. मोबाईलपासून ते वेगवेगळ्या तऱ्हेने सिनेमा बनवतो. तसाच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि तो प्रयत्नाला आता चित्रपट आणि समाज वगैरे हे सगळे विषय खूप मोठे विषय, याच्यावर काय बोलायची वेळ नाही आहे. परंतु मला एवढंच सांगायचं की आता इथे सगळे कलाकार, कलावंत मंडळी आहेत की या सगळ्या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये सुरुवातीला खूप अनेक लोकांना संघर्ष करायला लागतो. अनेक कलाकार जे आहेत, अनेक मोठे कलाकार हे संघर्ष करत करत पुढे आले. तुम्ही जी नावं आता ऐकता किंवा ज्यांची नावं झाली, अगदी शाहरुख खान देखील एकदा सिरियलमध्ये काम करत होता. या सिरियलमध्ये त्याला संधी मिळाली आणि मग तो राजू बन गया
जंटलमन सर्कस नावाची एक सिरियल होती. तर मला सांगायचं असं की सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कलाकारांना खूप लहान लहान छोटे मोठे रोल मिळतात. नसरुद्दीन शाह असेल, रामपुरी असेल किंवा स्मिता पाटीलचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हे लहान लहान हे घेऊन काही वेळेस असं असतं की तुम्हाला दिग्दर्शक चांगला मिळायला लागतो, त्याचं बाकीचं इतरही चांगलं मिळालं तर त्याचं खूप हे होतं. आता श्याम गजानन सारखे हे चित्रपट दिग्दर्शक आहेत, यांनी अनेक मोठ्या कलाकार जे आहेत, तुम्ही मीता वशिष्ठ एक मोठी कलाकार आहे, तिला त्याच्या सिनेमामध्ये त्यांनी त्यानंतर तिला इतर वेगवेगळ्या सिनेमामध्ये. तर असे अनेक लोक असे अनेक कलाकार आहेत की जे त्याच्यातनं पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं काही कष्ट घ्यायला लागतं, काही मेहनत करायला लागते. आणि प्रायोगिक चित्रपट किंवा अशा तऱ्हेचे समांतर चित्रपट ज्याला म्हणू आपण, की ज्याच्यामध्ये पैसा हा कमी असतो, परंतु त्याच्यातून जर चांगला दिग्दर्शक असेल तर तो कलाकार पुढे येतो. नाना पाटेकर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. नाना पाटेकरला एका सिनेमामध्ये छोटासा रोल होता, आपला गमन नावाची फिल्म होती. गमन सिनेमात त्याला लहानसा रोल होता. त्याच्यातून त्याला बाकीच्या लोकांनी हे केलं आणि मग त्याचा अंकुश सिनेमा आला हेमचंद्रांनी. तर हे अशा अनेक आपण जे आज नाव दिलेले कलाकार जे आहे, हे कलाकार नाटकामध्ये काम करणारे, कुठेतरी लहानसहान काम करणारे असेच होते, पण त्यांना दिग्दर्शक चांगले मिळाले आणि त्यातून ते पुढे आलेले. तर आपण मुख्यतः आपली जी कलेविषयीची जी बांधिलकी असेल आणि त्याचबरोबर सामाजिक, या सगळ्या लोकांना, स्मिता पाटील असेल किंवा नाना पाटेकर असेल किंवा अजून कोण असेल, हे सगळे सामाजिक बांधिलकीची पण त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे नाना पाटेकर बाबा आमटेच्या चळवळीला मदत करायचे, ज्या भागात कामगार कष्टकऱ्यांच्या आदिवासी चळवळी करायच्या, शहादा, धुळे, नंदुरबारला, तर त्या चळवळीला देखील मदत करायचे. तर यांनी ते नात्यात जपलेलं, कारण यांचा मुख्य हेतू, आणि हा आपला इतिहास आहे, आपला हा इतिहास आहे की याच्यातून अशा अनेक हे आलेले. तर समाजाचा आणि या सगळ्या कला, साहित्य, चित्रपटाचा खूप जवळचा संबंध आहे. तो संबंध आपण जे जगतोय, आपले प्रश्न, आपल्या समस्या आणि आपला जीवनाचं जे काही हे असेल. आता एक फिल्म नंतर दाखवा रंगायचे, ती लोक यांना नक्कीच आवडेल. त्या सिनेमाचं नाव आहे, मी नाव ऐकूनच कर म्हणजे चक्रवाल. घोडे को जिलेबी खिलाने ले जा रहा, हे सिनेमाचं नाव आहे. आणि हा सिनेमा हा दिल्लीमधल्या एका जे घाम घालणारे, कष्ट करणारे कामगार आहेत त्यांच्यावरचा सिनेमा आहे. पण तो सिनेमा बघताना मनोरंजन पण आहे त्याच्यामध्ये, त्याचं तसं जगणं पण आहे. तर असे वेगवेगळे सिनेमा येत आहेत. आणि सिनेमा म्हणजे केवळ गार्डनमध्ये किंवा काश्मीरमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये नाचणं एवढा सिनेमा नाही आहे. त्याच्या पलीकडे देखील माणसांपर्यंत जाणारा, सर्वसामान्य लोकांना भेटणारा सिनेमा आहे. आणि तसा उपक्रम मला असं वाटतं की या सगळ्या तुमच्या सहकार्यातनं पुढच्या काळात होईल अशी मी आशा बाळगतो. आणि मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल, खरं म्हणजे जास्त वेळ बोललो त्याबद्दल मी लहान मुलांचं पर्यंत माफी मागतो. सुबोध मोरेंचा मुलगा म्हणून ओळखलं जातं मुंबईला. धन्यवाद कॉम्रेड. जास्त वेळ न घेता पाखर या सिनेमाला आम्ही ज्यावेळेस शूट झालं आणि त्या पाखर सिनेमानंतर औरंगाबाद फेस्टिवलमध्ये पहिलं प्राईज मिळालं त्याला 25,000चं. तर ती काय अमाऊंट होतं, ती अमाऊंट आणि ह्या सिनेमाला आम्ही काय अमाऊंट लागतो त्याचं, तर या अमाऊंट आम्ही पाखरचे कलाकार जे आहेत आपल्या मातीतले, त्याच्यासाठी आम्ही काय साहित्य घेतलंय, आपण त्यांना वाटप करूयात आणि नंतर मी काही बोलतो. सर्वप्रथम आभार मानते की मला या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे तुम्ही सगळ्यांनी. त्याचप्रमाणे आता व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य आणि बच्चे कंपनी, मला माहिती आहे बराच उशीर होत गेला, आम्ही लांबून येत राहिलो आणि प्रवास संपतच नव्हता, पण तुम्ही पेशन्स ठेवलात त्याबद्दल धन्यवाद. थोडंसं आधी मी शिक्षणाविषयी बोलते, कारण मी मागची 16-17 वर्ष झाली शिक्षण क्षेत्रात आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते आणि आता सगळ्यांनाच माहिती की इंजिनिअरिंग क्षेत्र हे कसं एक असं क्षेत्र आहे की जिथे आपल्या मुलांना पाठवायचं स्वप्न बहुतांश सगळे आईवडील बघत असतात. सगळ्यांनाच वाटतं की आपली मुलं मोठी झाली तर इंजिनियर, डॉक्टर व्हावी. अगदी इथे छोटी कंपनी बसलेली आहे सगळी, त्यांनाही वाटत असणार आहे की आपण इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसर काही ना काही व्हावं. होय, बरोबर आहे, शिक्षणाचा हा उद्देश आहेच की आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहता यायला पाहिजे, हा मुख्य उद्देश असतो. पण सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न आहे की
माणसाला त्याच्या माणूस असण्याची ओळख करून देतं ते शिक्षण. जगाकडं बघायला एक विशिष्ट दृष्टी हा शब्द थोडा अवघड आहे, पण डोळे उघडून समाजाकडं व्यवस्थेकडं बघण्याचं जी नजर देतं ते शिक्षण. हा आपला मुख्य उद्देश आहे शिक्षणाचा, की आपल्या भोवती जे चाललंय ते हे असंच का चाललंय. उदाहरणार्थ आता तुम्ही रानात फिरायला जाता, मग तुम्हाला रानात रंगीबेरंगी झाडं दिसतात, वारं वाहत असतं, छान वाटतं. मग त्याच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे ना की हे असं का होतंय. तर हे असं होतं याच्या मागे काहीतरी सायन्स आहे ना. तर सायन्स शिकताना किंवा विज्ञान शिकताना फक्त पाठ करायचं का त्याच्याकडे एक प्रायोगिक दृष्टिकोनाने बघायचं, प्रयोग करून त्यातनं शिकत राहायचं. तुम्ही स्वयंपाक करताना तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की तव्यावरती भाकरी टाकली की ती अशी फुगते कशी काय. त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे का. कुकरला शिट्टी वाजते तेव्हा का वाजते कुकरला शिट्टी, त्याच्या मागे काही विज्ञान आहे का. तर विज्ञान हा एक आपल्याला एक हत्यार आहे खरं म्हणजे. बाकीच्या शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन हा पण बाबासाहेबांच्या संविधानात एक फार मोठा हे दिलेला आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या मुलांमध्ये नाही आपल्या स्वतःमध्ये पण असायला पाहिजे. सारखं प्रत्येक वेळेला घटना घडते तेव्हा नशिबाला दोष देत आपण हे करतो, पुढे जातो. पण नशीब ही गोष्ट खरंच असते का की त्याच्यामागे काहीतरी बाबा कार्यकरण भाव आहे, म्हणजे काही सिस्टीम आहे, काही कारणं आहेत, हे शोधण्याचा दृष्टिकोन आपल्याला शिक्षण देतं. त्यामुळे शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी घ्यायचं नाही आहे. म्हणजे हे खास करून मला आपल्या तरुण मुलामुलींना सांगावंसं वाटतं की शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही आहे, तर शिक्षण जगण्याचा एक दृष्टिकोन देण्यासाठी शिक्षण आहे. तर हा आपल्याला मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच शिक्षणाकडे बघायला पाहिजे. आणि आजचं शिक्षण आपल्याला या पद्धतीनं देत आहे का हेही बघायला पाहिजे. म्हणजे मी खरंच कौतुक करते की ही शाळा अतिशय उत्साही वातावरण निर्माण करणारं एक भवताल मुलांना देतं. म्हणजे तुम्ही एंट्री करता आणि मग तुम्हाला एकदम खूप छान वाटतं हे रंग आणि हे सगळे चित्र बघून, की मुलांना इथे शिकावंसं वाटेल, आपसुकच वाटेल. त्यात पुन्हा त्यांनी डिजिटल हे कम्प्युटर रूम दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक आधुनिकता आलेली. तर मी असं सुचवेन की मुलांनी या संधीचा खूप चांगला फायदा उचलायला पाहिजे या सगळ्याचा. आणि यासाठी म्हणजे आता हे शिक्षण तुम्हाला फक्त इथंच नाही, आता या कम्प्युटर आणि डिजिटल याच्यामुळे तुम्हाला जगभर काय चालू आहे हेही तुम्हाला मुलांना सांगता येणार आहे. तर ती संधी बिलकुल दवडू नका, कारण जग जे शहरी जग आहे ते म्हणजे आता वाऱ्याच्या वेगानं धावतंय. त्याला आपल्याला जर आपल्या मुलांना म्हणजे आपल्या ग्रामीण भागातनं येणाऱ्या बहुजन समाजातनं येणाऱ्या मुलांना जर त्या ह्याचा भाग बनवायचा असेल तर तुम्हालाही त्या घोडदौडीचा अपरिहार्यप्रमाणे भाग व्हायला लागेल. पण त्याच वेळेला दृष्टिकोन असा ठेवायचा आहे की मुलांना नुसती नोकरीसाठी नाही तर जगण्यातली मूल्य शिकवण्यासाठी. मग ती मूल्य कोणती बाबा, तर संविधानानं देणारी, म्हणजे की माणसात फरक करू नका, जात मानू नका, धर्मभेद करून लोकांचा द्वेष करू नका, हे जी सगळी संविधानातली मूल्य आहेत ही मूल्य आपण आपल्या मुलांना देतोय का घरातही आणि शिक्षणातही, हे बघत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. कारण झालंय कसं की आत्ता मागच्या 10-20 वर्षात तर एवढी परिस्थिती बदललेली आहे बाहेरची. आता आपल्याला सिनेमा क्षेत्रातूनही दिसतंय की द्वेषाचं वातावरण कसं सगळीकडे फुलवत आणि सुजवत नेत आहेत. ह्याला जर ही जी सूज आलेली आहे या समाजाला सुद्धा आणि सरकारला सुद्धा, ही जर उतरली पाहिजे तर आपल्या मुलांनी डोळसपणानेच समाजाकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून शिक्षण आणि विशेषतः शिक्षक यांचा फार महत्त्वाचा रोल आपल्या मुलांच्या जगण्यात येणार आहे. तर हा अतिशय एक महत्त्वाचा धागा आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. माझ्या तो मित्राने सांगितलं होतं जोडलं की तू असं कर म्हणे काय तर एक इन्स्टिट्यूट उघड बाकी सगळ्या खर्च करतो. त्यानं म्हटलं हे फार सिरियस विषय असते, तो थोडा माणूस अति सिरियस असला पाहिजे आणि शिकणारी माणसंसुद्धा तेवढी डेडिकेट असली पाहिजे. म्हटलं ते काय पार्ट टाइम शिकून माझा पोट भरायचं नाही. की आपण काय करतो अशा छोट्या इन्स्टिट्यूटमधलं म्हणजे ज्या त्या लोकांना समाजावरती ते बर्डन क्रिएट करतो. त्या लोकांना वाटतं मी टाळतच नाही. तसं कम्प्लीटली ग्लॅमरचा पण खूप इफेक्ट पडला आहे काय म्हणतात तर
मी सिनेमाकडे बघताना एक दृष्टिकोन फिल्म मेकरचा म्हणा किंवा नवीन ॲक्टरचा म्हणा. इंडस्ट्री ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आहे पण सगळ्या प्रकारचे सिनेमे येतात सगळ्या प्रकारचे. आमच्या इकडे एकदा कुरुसव आले होते पण त्याचा जो पी आर ओ आहे फिरत होतो इंडियाची नंबर 21 वगैरे आणि वी प्रोड्यूस 10 डायरेक्टर्स एव्हरी इयर. 10 डायरेक्टर्स म्हणजे आमच्या जपानला 10 वर्षात एक जरी डायरेक्टर मिळाला त्यांच्यासाठी खूप मोठी डायरेक्टर नुसतं टिपिकल माणूस त्याची आणखी डिझाईन काय आहे काळाचं तो काळाच्या याच्यावर पकड किती आहे त्यात एवढे सगळ्या भागावर एवढे आहे पण सत्यजिताच्या पलीकडे नंबर 1 ओळख नाही ना. टेक्निशियन खूप येतं वाटतं तेवढे फिल्म टेक्निशियन हे लोक प्रोड्यूस करतात सगळ्याची बरोबर. आमची विजन महत्त्वाची FTI किंवा NDTV वगैरे या लोक सगळ्यांनी जातात थोडं पास होऊन बाहेर पडतात. त्यांनी काय बघितलं आयुष्य जास्तीत जास्त एक ट्रेन बंद झालेला असतो त्यांची बेकारी आलेली असते पण काय आयुष्य काय तुम्ही काय बघितलं आहे. आजसुद्धा ज्याला मी रिस्पेक्ट करतो सगळेच जग रिस्पेक्ट करतो सगळी माणसं जी आहेत टॉपचे डायरेक्टर ते कोण आहेत त्यांनी आयुष्य तुटलेलं बघितलं म्हणजे त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर बघितलेलं आहे म्हणजे बायकोला मरताना बघितलेलं आहे शिकायला बघितलेलं आहे काय सगळ्या सगळं बघितलेली ती माणसं बरेच सगळे बर्गमन क्रुसॉफ फेलिनी सगळी माणसं त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर बघितलं होतं त्याच्यातनं त्यांची सगळ्या शॅटर होणं जे काय तर त्याच्यामध्ये आजसुद्धा मेटेरियल राज्य करतात भारतातले टॉपचे डायरेक्टर कोण बेलेगल सचिन घटक त्या लोकांनी फायनी बघितली फायनी मिळाले कुठलेलं पण त्यांनी बघितलं त्याच्यामुळे ते आजसुद्धा बघता चित्रपट आपण कुठे बघतोय रायटरमध्ये पण असेल ना. कुठले पण बघितल्याशिवाय तुम्ही रायटर डायरेक्टर पेंटर होऊ शकत नाही. प्रेमचंद असतील, अण्णाभाऊ असतील. गुलजार काय मुंबईतले जे काही रायटर्स आहेत नावाजलेले किंवा आत्ताच्या 2-3 वर्षात सगळे मुंबईच्या बाहेरून आले. मुंबईत ग्रोन होऊन म्हणजे जन्मला मुंबईत वाटलं आणि मला जरी साहित्यामध्ये आपण बरेच जण बाहेरचे मुंबईत पुण्यात राहतात पण खेड्यात वाटलं तेव्हा तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे तुमची सेन्सिबिलिटी चांगली असल्या पाहिजे तुमचं सॉईल असलं पाहिजे मग काय गेली कुठलेच माणसं फिल्म करतायत 50-50 लाख फी द्यायची आणि बस हो गए माझ्या माझी ती आणि बघितलं असेल त्याच्यात कुठल्या वर्षी त्याने फिल्म केलेलं आहे काय नाही साधी कॅरेक्टर त्याची लहान माझी पाहिजे फिल्म करू आपण विचारतो ज्यापर्यंत सगळं उभं करतो अख्खा राजकीय आशय तो त्याच्यामध्ये आणतो सगळा आणि लहान मुलांच्या थ्रू आणि ते तुटलेलं बघितलं आहे ते सगळं ते इराणी का पवार संबंध ते मिळलेचं आपण ते बघितलंच नाही ना आपल्याला वाटतं की यार मी बस मैं हो गया मैं FTI से आया हूँ और मैं सुबह जल्दी इंस्टीट्यूट से आया हूँ हो जाएगा मेरे पास 10 करोड़ रुपये 10 करोड़ टाकलं पहिलं वर्कशॉप बीडला झालं ती जी आहे ना मुलगी तिच्या घरी झाली आणि मॅडम तिला सर्व बीडला करा. ऑफिस बनवतोय आमचं छोटंसं आणि संस्कृत तिथे काम सुरू त्याचं होईल ते मोठ्या प्रमाणात काम करायचे लोक पण आता कनेक्ट होत आहेत. आता कनेक्ट लागेल ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रोडक्शन रजिस्ट्रेशन आहे संस्था पण आता झाली नाही असं
केसा माझा पण स्क्रिप्ट वाचतो नाही त्यांना एक सीनच सांगा ना डायरेक्ट ते बोलतील ना सीन वाईज नाही वाचलं वाटेत छानपणे तिच्या डोक्यावर सरपराचा भारा कडेला गुढी तिच्या मागे पोटोशी मंगल जड पावलं येते तिच्या डोक्यावर टोपलं माय अंगणात येते गुढीला खाली ठेवते चुलीच्या मागे भारा टाकते भारा टाकते हातपाय धुते मंगलदारात येते डोक्यावरची टोपलं खाली ठेवत बसते भिंतीला टेकते तिला थोडं बरं वाटत आहे पायी पदराने तोड पुसता अवघडलेल्या मंगलकडे पाहते तिला तिनेच पाहिले राऊंड राऊंड दुखतंय. मंगलचे रावलाकडून पुसते माय घरात जाते देवाऱ्याला हात जोडते अंगारा घेऊन येते तिला अंगारा लावते. दृश्य 2 बाहेर संध्याकाळी 7:45 चुलीवरती काळा चहा उकळतोय नारायण 50 अंगणात लोळतोय मोटरसायकलवरती लखन येतो खांद्यावरती लाल फिकट रुमाल जेवणाचा डबा अंगणात ठेवतो तंबाखूचा इडा काढून फेकतो हातपाय धुवू लागतो त्याला पाहून मंगल घेऊन असते चुलीजवळ माय गुढी पुढं रिकामी वाटी व बिस्किटचा अर्धा पुडा माय लखनचा अंदाज घेते माय विचारायचं येते ना जरा होय रे लखन होय रे लखन तिला दाखवून तरी आण. त्याच्यामुळं दवाखान्यात ते राऊंड राऊंड दुखतं त्याच्यामुळे घ्या ना होय रे लखन तिचं राहून दुखायला लागले दाखवून तरी आण. होय रे लखन हिचं राऊंड राऊंड दुखायला लागले हिला दाखवून तरी आण. माय त्याच्याकडे पाहत बाळाला चहा देते तो मायकडे रोखून पाहतो लखन झालं सुरू ती तरी द्या बाहेर काम घरी काम माणसाने का मरावं काय मंगलला त्याचे शब्द लागले. दुपारी लग्नात जेवण आहे तेव्हा पोटभर जेवा लग्न 4 वाजता लागायची शक्यता आहे. हे पायपीटचे सगळे कलाकार आहेत हाताने पोहे बनवून खायला लागले ते लोक पण हातानेच बनवत येतं पण ह्यानी सगळ्याच्या हाताने बनलेले पोहे ते किती जणांनी मदत केली चिवडा पण आहे सोबत पोह्यासोबत हो जिलेबी पण आहे लिंबू आहे पाणी आहे. मॅडम त्यांना धुवायला सांगितले आपले त्यांना घासायला सांगितलेले कपडे आपले हे तेच ते भांडे नवरा बसला तिकडे कोपऱ्यात. सासूबाई घासायला लावायला नवरा तिकडे बसलाय तिकडे बसलाय. परंतु श्वेताला आता भांड्या घासायची प्रॅक्टिस येते ट्रेनिंग तिला काम करायची सवय नाही आहे तिला रानात पण घेऊन जाणार आहे डोक्यावर टोपलं देणार आहे गुडीला मी सांभाळी गुडीला मी कासाला घेऊन चला डोक्यावर भार आणि ह्या मुडद्याचा डॉक्टर पालता पुढे नुसता पिऊन घरात बघू काम करायला मूड येतोय फक्त आता डायलॉगला काय होते माहिती खात होता पाण्यात पप्पा त्याला
शांत बसा जरा आराम करू दे तिकडे जा घेऊन त्याला बरं ते आपल्या रूम कर हो चल हे घे. दमाने जावा. बस आता तुम्ही तिचं ना. बघते मी. तुम्ही जाणार आहे. हे कंटिन्युटी बस पुढे थोडा पुढे त्याच्याकडे हुशार आहे जमलं हा, जमलं. हे तर टाकायचे उद्या कपडे आपल्या दोघीला. किती काढशील गोदाडे हे काढून ठेवा मी धुते. हे कुणाचे हे तुझं त्याला घालू आपण हा? अरे वा 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 मला माहित आहे हो, मला मुलं लगेच कॅच होते तर. काय नाव आहे तिचं पिऊ 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 तिकडे बघ ते पप्पा बघ हे मम्मी. मम्मीला टाटा कर बरं. टाटा टाटा. आता मी चॉकलेट खाते. होय आणि लाईट कुठे आता व्हिडिओ मध्ये नाही पण लाईट आली का इथं आपली आली नाही ना लाईटला कधी फाल्ट झाला सगळं बघतो रंगसोबत सांगितलं होतं. पकडायचे कसं शॉक आहे तुमचा पेंटिंग का तुम्ही करतातच पेंटर आहे पेंटर म्हणजे घराचे पेंटर का वरखेडची आई पोत्रात दादा भिशी वरखेडची आई खाली दादा भिशी नाव टाकायचं ना त्यांचं नाही नाही नंतर बघू बरोबर आता नाव काढ ना नंतर शेप देते थांब ना आधी शेप देते शेप देतो ना अगोदर म्हणजे कसं वरखेड वरखेड हां रेट होय करेक्ट वरखेडची आई काही करायची गरज नाही असं करून फिकट मेकिंगसाठी त्यांच्या कामात डिस्टर्ब न करता तुम्ही प्रश्न विचारू शकतात. नमस्कार हॅलो पायपीट प्रोडक्शनच्या वतीने इथं आज आपण या गावाचं नाव काय सर लिमगाव या गावात एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी इथं जमा झालेलो आहोत. तरी पण पायपीट प्रोडक्शनचे सर्व मेंबर असा कुठलाही भेदभाव न करता आपल्या
जे हातातील ते काम करते इथून येणारे आपले या शॉर्ट फिल्मचे डिरेक्टर सतीशजी दुताडमल सर, ते पण शेतू बांधण्यासाठी मदत करतात. वापस त्या शॉर्ट फिल्मचे रायटर रंगा आडागळे, राठोड सर, प्रवीण मडकेजी, आपण 2 मिनटं माईकसोबत आलात तर बरं होईल. तर या नमस्कार, या 2 मिनटात घेतात सर. नमस्कार, तुमचा वास यायला थोडं लांब थांबलं तर बरं होईल. तर मला असा प्रश्न विचारायचा होता की जो आधुनिक तुम्ही सेतू बांधण्याचा प्रयोग केला हे कुणाच्या मनात, कुणाच्या दिमागात आणि कुणाच्या विचारातून तुम्ही अंमलात आणला, ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. मला एक तुमचा शब्द थोडासा आवडलेला आहे, आधुनिक म्हणलात तुम्ही, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही एक प्रयत्न करतोय की पलीकडे नेमकं कुठं गेला? ह्याच्या पलीकडे, नालीच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केला आम्ही की हे दगडांनी कसं रोजचं जीवन जगतो, बरोबर. तर आपल्याला सिमेंट बिमेंट काही टाकायचं नव्हतं. त्याला म्हणजे कसं माहिती आहे का, सिमेंटची गोणी आणा, टाका, पुन्हा ते भिजणार. त्यापेक्षा म्हणलं की डिग आहे दगडाचा, आहे का नाही, पटकन अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यामध्ये दगड घेतले आणि टाकले. आता हे विचारू नका इथून कोण चालणार आहे, कारण की तो आमच्या फिल्मचा क्लायमॅक्स आहे. थँक्यू. क्लायमॅक्स नाही सर, मला असं वाटतं की त्या फिल्मची इंटरेस्ट तिथून होणार आहे सर. सॉरी, तुमची माहिती दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी मानतो. तर आपल्या शॉर्ट फिल्मचे टाईम मॅनेजर म्हणून ओळखले जाणारे निकेश भांगे, तर आपण त्यांना पण थोडेसे प्रश्न विचारू. तर मागे थोडंसं पाठीमागे सारखं, माझा चेहरा चांगला दिसतो का? यस, करेक्ट. ठीक आहे. तर निकेश भांगेजी, तुम्ही मला काय केलेलं ते दिसलं नाही आतापर्यंत, पण तरी पण तुमचं काय काम आहे थोड्यात माहिती द्या आम्हाला. मी या शॉर्ट फिल्मला मी मोठ्याने बोला, कॅमेऱ्यात आवाज जात मी साऊंड देतोय आणि साऊंड नेमकं कुणाला देतात? फिल्मला देतोय किंवा त्याच्या फिल्मला साऊंड देऊ शकत नाही तुम्ही. साऊंड म्हणजे काय काम करतात? साऊंड म्हणजे जसं की आता साऊंडचे काही प्रकार असतात. नेमकं कोणता प्रकार? गाणे वाजवायचा का? चला छैया नाही छैया नाही 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 जे फिल्मला साऊंड कसा असतो, जर समजा चालतानाचा आवाज असतो किंवा एखादा भारा टाकलाय, एखादं तुम्ही लेपल माईकचं काम करता. हां, सिंग साऊंड देतो मी. सिंग साऊंड, कॅरेक्टरचा आवाज येण्यासाठी तुमच्या चित्रपटामध्ये सराउंडिंग साऊंड आणि सिंग साऊंड असं एक म्हणता येईल. अशी माहिती द्यायची पूर्ण वाटतात सर. काय पण माहिती देऊन आमची प्रोडक्शनची जरा आपण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सेतूचं काम चालू आहे आणि इथून दगड येत आहेत, तर म्हणजे आता सर्व टीम एक होऊन काम करते असं दिसतं की पावता येत असेल त्याला. पुढे जाऊ नको, अलीकडे अलीकड. मला खाली पाठाचे डो काय तो डो. प्रवीण झाले. चला व्हिडिओ काढ. व्हिडिओ केलेलं मी. व्हिडिओ काढायचा. काय पेशंट विषय नाव टाकायचं, खडून टाकायचे पाय मोडून ते आणि ते बीपीएल टाकायचे राहिले. कॅमेरा रोल, रोलिंग. सीन 1 शॉट 12 टेक 1. ऍक्शन. रोलिंग. सीन 1 शॉट 12 टेक 2. ऍक्शन. यश धरे क्विकली.
रंगाचं हे लागत आहे ना. तुझ्या पोराच्या सरकम म्हणायला लागला मामा म्हण ना. हे राठोड सरला सरच म्हणते याच्यापासून. हो का? ते राठोड सर म्हणते ते. मामा म्हणलं मारते ना रे, हे आता मामा आहे राव. सर म्हणल्यावर वास म्हणते असेल कोणतरी. ग्रुप मधला ते ग्रुप वरला झालाय ना आता. कुठे गेला ते? फोटो काढा. ते बघ त्यांनी कसं बांधलं. खोलते रंग. ते उघड. हा करतो. बघायला त्यासाठी कोणी एक लांबची गोष्ट आहे. त्याचं लग्न एवढं झाल्याशिवाय करायचंच नाही. आमची हाऊसच आहे. भरपूर त्यांनी शिक्षण शिकावं आणि मग करावा. घरचा सपोर्ट आहे म्हणून शिकत तुम्ही. जरा शिक्षण त्याचं अजून झालंच नाही. झालंच नाही ना. चालत लागणार नुकती खाल्ली नाही काही. नुकती खायची उत्सव वगैरे होता. ते काय म्हणतात मुक्ती खाता खातात. ही मुक्ती खाल्ली का मला वाटतं लग्न करू. तुझ्या वाले नाही यांचंच म्हणत ते. तेवढे एक गोळ्या लागणार आपल्याला. पुढे ती नाही का झोपत पाणी पिऊन तिथे तिने खाल्ली खाऊन झोपत. ह्याच्या नाही ना भेटले? लोहाच्या गावाच्या नाही भेटले. बस असते काय बघा. मग अशी गाडी. अरे आपण ऍक्शन. मोठी पिन आहे. मी आणले आपण आणले अल्ट्रा पुढची अल्ट्रा. बस बस बस. करा सर तुमचं काम. होतंय हा उगा हा उगा हा जा तयार खरं ठेवू नका ते. खोटं सगळं. खोटं राहत नाही होय. राहून राहून नव्हता चेहरा. हा नाही ओके ये वर आता. हां बोलणं तोंडात आहे फक्त. हां त्याच लाईनला थांबणारच ना. तसंच थांब. ऍक्शन. बाहेर काम, घरी काम, माणसाने का मराव काय. काय नाही होत. दुखत असते. हा आता ही तयारी झाली. आता मी असं खुनील तिला की म्हणायचं. हो हा चला पाणी आहे ना. ओके रेडी कॅमेरा रोल रोलिंग सीन 1 शॉट 11 टेक 3. ऍक्शन. राहत नाही होय. दुखत असतंय. आईचा अंगुरा लावा. राहून राहून दुखत असते. खालचं का वरचं? खालचं वरचं राहू दे मायला. इकडे बघा माय इकडे फिर. सायलेन्स. ऍक्शन. राहत नाही होय. राहत असतंय. आईचा अंगुरा लावा. दुखतच असते. ते सीन आता घेतलेला.
माणसाला हसायला पाहिजे तर कालपासून माणसं हसायला म्हणजे शूटिंग काय आहे. आता बरं मध्ये कोणी बोलू नका आता. आम्हाला जायचं लवकर जायचं शेवट दोन सीन राहील आता. कॅमेरा रोल रोलिंग इंटू शॉर्ट 12 टेक 1. ऍक्शन. हो दिला. वन मोर. इकडे नका बघू. रेडी. कॅमेरा रोल रोलिंग सीन 3 शॉर्ट 3 टेक 1. ऍक्शन. आता तुम्ही बी चला ना. बघते मी. तुम्ही मोरत आहात. कसं बसलं राय सारखा हे बाळ आहे तुझा कॅमेरा. ते सीन करायच्या की इशारा ते हात लावायचा. नाही नाही काय करायचं. किकच मारा. ओके करू नको. तुझी मुवमेंट दिसणार आहे पायाची हलायची. चल रेडी. हो हो. सायलेन्स. कॅमेरा रोल. इकडं आहे का मयूर माझ्यासोबत असं असं पुढं इकडे यायचं. येस इकडं पटकन यायचं. मग एकदा इकडं पुढं बाईक हात वर पुढे यायचं. तर एक मिनिट काय करायचं सांगा. बाहेर जायचं डायरेक्ट. नाही नाही बाहेर नाही जायचं. एवढे ते इथपर्यंतच. रेडी. सायलेन्स. कॅमेरा रोल रोलिंग. सीन 3 शॉर्ट 5 टेक 1. ऍक्शन. कॅमेरा रोल रोलिंग ऍक्शन. दमानी जा दमानी जा. दमानी जा. ओके ओके. टाळ्या टाळ्या. लक्षात आलंय ना. पिकनिक चालू करशील ना. ओव्हरऑल आलं ना लक्षात. बघा व्यवस्थित बघून घ्या सगळं. आणि क्राऊड आहे गाड्या का उद्या आपल्याला कमीत कमी 10 मिनिटात काढायच्या सिनेमा. गाड्या गिड्या कमी झाल्या. शॉर्ट मध्ये घेऊ. थोडं लांब नको. नंतर क्लोज घेऊ सगळं. गाडी आले गेले तरी काय फरक पडतो. पुढचं नियोजन करू. चला हात गीत करा ना काहीतरी. माझा व्हिडिओ मला विचारेल. आत्ता पुढचा आलाय. फ्लॅश कॅमेरा चालू. चला झालं तयार. बघा बरं. फुल रेस वाढीला तर रेस वाढीला ना माग बघा. रेस वाढीला की माग बघा. अप्पर आहे काय. हो अप्पर. चला रेडी. सायलेन्स. कॅमेरा रोल रोलिंग ऍक्शन. दिसेल चांगलं. ओके क्लिअर क्लिअर कट.
हो जमतंय हा काही जमतंय की रेस केली ना मला लाईट बंद ठेवा हा सगळं जमतंय हा गाडीचा फक्त लाईट आणि अचानक लाईट चालू करू मागं बघू तिकडे कोपऱ्यात गेलं तर केला मागं बघणं झालं दादा हा कसं होईल रे चालू मध्ये जमतंय काय अडचण नाही तुम्हाला ते चालू होतं मी टॉर्च ॲडजस्ट करेन लगेच तात्काळ आहे का ना तुम्हाला टॉर्च लावेल मी लगेच हा तर बरोबर करतो मी हा रिटर्न काय करायचं त्याचे शॉर्ट घेऊ आता कसे रोडने जाते दोन गाड्या स्टील राहायचं एका जागा थांबायचं चालेल करू का नाही त्या स्कूटीवर जाऊ ना प्रॉपर्टी घेऊन गेलीस हा माग ती गाडी पुढे घेऊन गेलाय काय मला इथं कॅन्सल केलं हा काय करायचं संपलेली काही जॉब नसते का संपली गाडी तिकडली ती गाडी ए बस तू गेलं काय चल बस गेलाय काय वरून कशाला गाडी घेतलीस रे पडली असते ना ती हुकलेल्या चल बस वरून कशाला गाडी घेतलीस रे तो गिन्यान गेलाय काय वरून कशाला गाडी घेतलीस रे तरी अर्धा उगत पडली असती ना हुकलेल्या ए मंगले अरे उठ ना मरत नाहीस तू तिला काय बोलशील ना तर तो थोबाडच पुढे तिला नको बोलू अरे मग कुणाला बोलू फेक वाटायला लागले तंबाखू फेकून देणार नाही एक तर खाईन मॅडमला काय प्रॉब्लेम यायला डायलॉगचा ते सगळं डायलॉग आहे तो गिन्या गेले काय हुकलेले वरून कशा गाडी आणली पडली असतील ती हा डायलॉग आहे एवढा मोठा कमी करायचा का मग ए चल बस तो गिन्यान गेलाय काय वरून कशाला गाडी घेतलीस रे पडली असती ना ती हुकलेल्या जाणार अरे कमी तरी अर्धा उगत ए मंगले अरे उठ ना मरत नाही तू तिला काय बोलशील तर तो थोबाडच पुढे तिला नको बोलू तर मग बोलू कुणाला
अरे वरवाची परदेशी म्हणून म्हणून तर सोकवलीस ना. अरे मग सगळी वाट लागली ना. पहिल्या बाळातपणाचे अजून पैसे फेडतोय. अख्खी उचल गेली ना मग. ए मगले अरे भाऊ तू काय येडाबिडा झाला काय? गाडी राहतच का कुठं? ॲम्ब्युलन्स बोलवायची. होय मोठी बाय. होय हे मेल्याचं काही खरं नाही. बोलव. बोलव. अरे भाऊ तू काय येडाबिडा झाला काय? गाडी राहतच सोय. ॲम्ब्युलन्स बोलवायची की. ए भाऊ आपलं काय येडाबिडा झाला काय? गाडी राहतच का? ॲम्ब्युलन्स बोलवायची की. होय मोठी बाय. बोलव हे मेल्याचं काही खरं नाही. हिला काय एवढं झालं ॲम्ब्युलन्स बोलवायला? सात होतं माहिती नाही रे. आणि मला माहिती द्यायचे नक रे. तिथे घ्यावा लागणार ऍडिशनल का? ऍडिशनल म्हणजे आता त्याला फोन लावायचा प्रवीणला. तर आता मला माहिती नाही रे. पडली असती ना ती. हुकलेली. दुखलं की दवाखाना तरी अर्धा दिवस उगाच. ए मंगले अरे मरत नाही तर तू उठ. ए मंगले अरे मरत नाही तू उठ. काय बोलशील तर? ए मंगले मरत नाही तू उठ. तिला काय बोलशील तर तो थोबडच फोडील. हा? अरे तिला नको बोलू तर मग कुणाला बोलू? हा? पॉज घेतल्यास का ना? तिला नका बोलू. अरे मग कुणाला बोलू? पुन्हा भागे मरत नाही तू उठ. तिला काय बोलशील तर तो थोबडच फोडील. तिला नका बोलू. अरे मग कुणाला बोलू? वनवासी परदेशी म्हणून म्हणून तर सोप ठेवली. एक हातातच कर. बघ एक हातात काम होत असते. मग कुणाला बोलू? तिला नका बोलू. तिला नका बोलू. मग कुणाला बोलू? नाकामध्ये गिराण गेला काय हुकलेल्या पलडी असती ना ती. पलडी असती ना ती. तिला नका बोलू. मग कुणाला बोलू? वनवासी परदेशी म्हणून म्हणून तर सोड ठेवलीस. उंच काय दुखायला तुम्ही दवाखान्यात. अरे मग सगळी वाट लागली ना. पहिल्या बाळातपणाचे अजून पैसे फेडतोय. अरे मग अख्खी उचल गेली ना. ते मंगले नाही 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 हां चला. ए मंगले उठ ना. येडाबिडा झाला काय? गाडी राहण्याचं आणि ए भाऊ आता काय येडाबिडा झाला काय? गाडी राहण्याचं आणि घेऊन येतो ना. गाडी राहते का? ॲम्ब्युलन्स बोलवायची की. होय मोठी मान. बोलव मेल्याचं काही खरं नाही. किशाला हात नको लावू प्रवीण. म्हणजे ठरवून किशाला हात लावून तर काय लागलं अगोदर हिंट द्यायला लागली. सहज बोल मोठे माय. होय मोठे माय. हां वाटलं मोठे मायकडे एक पाऊल जाऊ शकतोस तू. ए भाऊ गाडी राहतात का? ॲम्ब्युलन्स बोलायची की. होय मोठी मान. बोलव हे मेल्याचं काही खरं नाही. अरे हिला काय झालं एवढं ॲम्ब्युलन्स बोलवायला? सात होता माही नाही रे. मला माहिती द्यायचे ना रे. अरे दुसऱ्याच्या बायका 9-9 महिने काम करतात आणि तो उलसत दुखायला की नी दवाखान्यात. ए अरे उठ ना तू उठ ना. एकदा झालं तिला दोनदा नको वायलेट व्हायला म्हणजे. नी दवाखान्यात. ए अरे उठ ना. अरे ना बाबा प्रवीण तुला ते नाही का माहिती जाता नाही.
तू फोन लाव का आणि ते म्हणतं हिला काय झालंय तू डायरेक्ट चाललास तू ह्याच्याकडे लुक दी निलेशकडे एक लुक दी नंतर जाय हा जाताना निलेशकडे लुक दी हिला काय झालं एक लुक दिला हां ते म्हणा तिथून घे ना ॲम्ब्युलन्सचा फोन लाव का होय मोठे माय होय मोठे माय होय मोठे माय ॲम्ब्युलन्स बोलवायची की होय मोठी माय बोले मेल्याचं काय खरं नाही हिला काय झालं एवढं ॲम्ब्युलन्स बोलवायला हां जाय 7 होता महिना रे आणि मला माहिती विचारत रे दुसऱ्याच्या बायका 9 महिने काम करतात आणि हिला उलसक दुखलं की नी दवाखान्यात ए मंगले अरे उठणार रे उठणारे म्हणलं की हो आता कॉमेडी अशी तर तिथं कसं झालं असतं बघा कॉमेडी केलं असतं तर अय मंगले येते का नाही हे मला असतात मग नाही येत गाडी येत नाही कॉमेडी प्ले मध्ये ॲम्ब्युलन्स बोलायची की होय मोठी माय बोले मेल्याचं काय खरं नाही अरे हिला काय झालं एवढं ॲम्ब्युलन्स बोलवायला 7 होता महिना रे आणि मला माहिती विचारत रे दुसऱ्याच्या बायका 9 महिने काम करतात आणि हिला उलसक दुखलं की नी दवाखान्यात ए मंगले अरे उठणार रे खराब रस्त्यामुळे गाडी येली नाही हा ड्रायव्हर फोन करा म्हणले मारलं चल बस गिन्यात गेलाय काय वरून कशाला गाडी घेतलीस रे पडली असती ना भुकलेल्या अरे का म्हणते रे अर्धाली चुकच ए मंगले अरे मरत नाही तू उठ तिला काय बोलशील तर तो थोबडच फोडील तिला नाही का बोलू तर मग कोणाला बोलू हा वनवाशी परदेशी म्हणू तू चूक केलीस अरे मग सगळी वाट लागली ना पहिल्या बाळातपणाचे अजून पैसे फेडतोय अरे मग आजची उचल गेली ना हा ते मंगले उठ ना तू येडा बेटा झाला का गाडी राहतीस का ॲम्ब्युलन्स बोलायची की होय मोठी माय हो बोले हे मेल्याचं काय खरं नाही अरे हिला काय झालं एवढं ॲम्ब्युलन्स बोलवायला 7 होता महिना रे आणि मला माहिती तिचे नखरे दुसऱ्याच्या बायका 9 महिने काम करतात आणि इथं उलसक दुखलं की नी दवाखान्यात ए मंगले अरे उठणार रे खराब रस्त्यामुळे गाडी येली नाही हा ड्रायव्हर फोन करा म्हणले बसणार ना गाडीवर कट होऊन राहील ना आता 4 जण लाख पडले हिला 4 तिला विचार पडले का होय मला डबल पडली बघ ना 2 तास सांगते सर अजून हो दे काय करायचं कशाला कॅमेऱ्याला नाही डाटा मोबाईल बंद अँड्रॉइड नावाचा फोल्डर नाही कॉपी केला नको येते करू बाबा तर मग काय केलं 2 तास झाल्यानंतर परत अँड्रॉइड लावतो अँड्रॉइड नकोच नको का हां काय मग iOS अर्ध्या अँड्रॉइड मध्ये डाटा असल्यावर काय बघ चेक करतो नसेल तर काय मग जाऊ दे पण त्याला नको ना याड्याने करू का ते आपण हानो घेऊ आता हसायचं नाही आता आणि ए मंगले येडा बेटा झाला काय गाडी राहतीस का कुठे ॲम्ब्युलन्स बोलवायची होय मोठी माय बोले हे मेल्याचं काय खरं नाही अरे हिला हे काय झालं एवढं ॲम्ब्युलन्स बोलवायला हा 7 होता महिना रे मला माहिती तिचे नखरे लोकांच्या बायका 9 महिने काम करतात आणि हिचं आपलं उलसक दुखायला की नी दवाखान्यात ए मंगले उठ नाही मंगले उठ ना गपना दुश्मना बाप एकपट मरून पडतो तिकडे मुतारा पिऊन आणि तू मला माझ्या जन्माला आलाच असला तो पण वाटलंय मला
गाडी येली नाही 18,000 फोन करा म्हणजे तुम्ही आल्याला म्हणलं बरं तुम्हाला मेकिंग आला का तुडवत माहिती मोबाईल नव्हता माझ्या जवळ ओके चला सुरू का चलो केले गाडी पासिंग जाऊ दे पुढून आली पुढून चला रेडी जाऊ दे हा बघायचं नाही काय नाही जायचं बरं बोल ह्याला असं हस कर चला निलेशला हा चल रेडी का थांबा यांची गाडी जाऊ निलेश ते आला या चला राम श्याम कर हा चला रेडी सायलेन्स कॅमेरा रोल रोलिंग सीन 5 शॉट 1 टेक 3 ऍक्शन अरे मग लग्न भाऊ काय करणार पटकन बोला तिला बोलवा जा तिला बोलवा जा बाटली त्यांना जागा द्या मयूर रस्ता ब्लॉक नाही करू रस्ता सोडा ना थोडं गणू तिकडे बघ फ्रेम मध्ये तुम्ही येता इकडे दादा ते चेक करते हो पाठीमध्ये इकडे बघ मी हात केला रे मी हात केलं हे बघ इकडे बघ गाड्या येऊ दे गणू येऊ दे गाड्या त्यांचा डायलॉग घ्यायचा का नाही बॅटरी वर पडला हो चहा पिऊन घ्या आपल्याला जायचं उस्तुरीला आपला मी पेलोय गाडी पडली अशी जर कपाट बसणार ना हातात कसं करते हे पलटी गिलटी मारू शकते तू नॉर्मली हा तिथे मग सगळं ते कन्न वगैरे सगळं येईल ना आता ओरडलं. सगळं चेन हो चला हे नाही एनर्जी नाही त्याच्यात तेवढी हा जीव नाही त्याचा काय देऊन तर खरा वाईट आहे
मकरन यश कुठे कुठे आहे दिसा नाही कुठे आहे हे कुठे आहे निकेश चला काय चाललंय रंगा सर नमस्कार. आज फायनली काळाची शूटिंग सुरू होते आणि आमच्यासोबत आहेत आमचे परममित्र मयूरजी टाटे. खास करून ते पुण्यावरून आले त्या प्रोजेक्टसाठी. त्यांच्या पायपीट फिल्मच्या वतीने खरंच मनापासून धन्यवाद. आणि ह्या प्रोजेक्टला ते सोबत आहेत करते काहीतरी आणि त्यांचं जे काय नॉलेज आहे ज्ञान आहे ते खरंच त्याला कुठेतरी हातभार लावणार आहे आणि कलाकृतीला आणखीन मोठ्यापणावर मोठ्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरणार आहे. हे निकेश भांगे ह्यांच्याकडे साऊंडची जिम्मेदारी आहे काळाची. यश तडमले मग करंज आहे. तर हे पूर्ण टेक्निकल आहे. कॅमेरा असेल क्लिप बोर्ड असेल आणखी काय म्हणता त्याला छोट्या मोठ्या गोष्टी चार्जिंग पासून तर ते कॅमेरा पॅक करेपर्यंत ह्यांच्याकडे जिम्मेदारी. ते डोळा काय ऍक्टरच काय ते डोळा सुजलं ते पाशिंग आहे पाशिंग. बसलेत आमचे आर प्रकाश त्यांच्यासोबत त्यांचे असिस्टंट प्रवीण मडके आहेत. तर ते तंबाखू बनवायला लागलेत. ही तंबाखू अशी तशी नाही नॅचरल तंबाखू बनवायला लागले. किंवा कलाकाराला काही इन्फेक्शन होऊ नये काही नाही असं बी आपण म्हणतो की तंबाखू खाऊ नाही म्हणजे पानात तंबाखू आहे त्यामुळे आपण ते दाखवू शकतो लोकांना. तर मी तंबाखू पानाचे बनवायला लागलो बदामाचं पान आहे. आणि तिकडे आमचे कलाकार आहेत ह्या शॉर्ट फिल्मचे चित्रपटाचे लघु चित्रपटाचे हिरो आणि हिरोईन नायक आणि नायिका आणि त्याबरोबर त्यांची को-नायिका सहाय्यक सपोर्टिव्ह ऍक्टर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आपलं मराठीमध्ये म्हणतात सहाय्यक सहकारी. तर ते निलेश लोंढे श्वेता गणगे आहेत. श्वेता गणगे ही इंजिनियर आहे पण ती कला क्षेत्राची आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आलेली. आणि डोंगरदेव मॅडम आहेत. माहिती रोलच्या बाहेर पडून हाय करायला लागले तर ते अपेक्षित नाही आपल्याला त्यांनी रोलमध्ये राहावं. आणि ह्या कॅमेऱ्याला जे आपल्यासोबत असं फिरवत आहेत आमच्या भोवती फिरवत आहेत ते कॅमेरामॅन ॲडव्होकेट सतीश तडमग हे कॅमेऱ्याच्या पाठीमागं आहेत. ते एडिटर बी आहेत आणि तेच एडिटर बी आहेत. मजा येणार आहे.